भक्तीचो गंध दळवळणारी पुण्यभूमी म्हणजे कोकणची संत महात्म्यांची भूमी. मी जातय याच पवित्र मातीतल्या सावंतवाडी तालुक्यातल्या दानोली गावात, जे संत शिरोमणी सद्गुरू श्री साटम महाराजांनी आपले दिव्य चरण टेकवले आणि त्यांच्या पावन स्पर्शान दानोली गाव फक्त एक भूभाग रवलो नाही, तर तो आध्यात्मिक तेजाचो अखंड प्रकाश देणारो दीपस्तंभ बनलो. साटम महाराज हे केवळ संत नव्हते, पंचमहाभूतांवर अमर्याद सत्ता ठेवणारे, रीती सिद्धींवर स्वामित्व असणारे आणि भक्तांच्या जीवनातलो अंधार दूर करणारे एक तेजस्वी योगी होते. त्यांच्या अस्तित्वानंच भक्तांचा जीवन फुलू लागला, संकटा नाहीशी होऊ लागली आणि श्रद्धेच्या ज्योतीन जीवन प्रकाशमान होऊ लागला. भक्तांच्या हाकेक हो देणारे, त्यांच्या मनातली दुःख व व्यथा जाणणारे आणि त्यावर अदृश्य हाताने फुंकर घालणारे महाराज आजही त्यांच्या भक्तांच्या मनोमंदिरात अखंडपणे वास करतात. साटम महाराजांनी शरीररूपी देहभान सोडला असला तरी त्यांचं अस्तित्व कालातीत असा. प्रत्येक भक्ताच्या हृदयात, प्रत्येक मनाच्या कोंदण्यात ते आजही विराजमान असत. ते आजही भक्तांसाठी मार्गदर्शक असत, आधारस्तंभ असत. त्यांची स्मृती ही एक वटवृक्षासारखी असा, जिच्या सावलीत भक्तांका शांतीचो अनुभव येता आणि त्यांच्या कृपेमुळे जीवन अधिक सुंदर आणि मंगलमय होता. जय सद्गुरू साटम महाराज.